नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सर्वांना आवश्यक असलेले मतदान ओळखपत्र अर्थात ई-पिक कार्ड हे आपण कशा प्रकारे डाउनलोड करायचे आहे, तेही सहज आपल्या मोबाईलवर। बऱ्याच लोकांचं असं होतं की आपल्याकडे आधार तर असतो, पॅन कार्ड असतो, परंतु आपल्याकडे मतदान कार्ड जो आहे तो जुनाच आहे, ज्याच्यावर फोटो व्यवस्थित नाही आहे, तो फाटलेला आहे, तो व्यवस्थित नाही आहे। त्याच्यामुळे आपण सोबत आपल्या मतदान कार्ड ठेवत नाही, परंतु आपण मतदान कार्ड डाउनलोड करून घेऊ शकतो आणि आधार कार्ड पॅन कार्ड प्रमाणे नेहमी आपल्यासोबत आपल्या मोबाईलमध्ये आपलं मतदान कार्ड राहू शकेल। तर चला, सोपी पद्धत आहे, फक्त 2 ते 3 मिनिटाची पद्धत आहे। चला, आणि विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम सुरुवातीपासून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला जरी कधी यापूर्वी तुम्ही वोटर आय डी कार्ड किंवा इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर आला नसाल तरी तुम्हाला सुरुवातीपासून कसं करायचं आहे, काय करायचं आहे ते सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर पहा मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे गुगलवर आणि गुगलवर गेल्याच्या नंतर आपल्याला इथे टाईप करायचं आहे वोटर ECI। पहा मी इथे टाईप करून घेतोय वोटर ECI अर्थात इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया। हे टाईप करून सर्च केले की ही पहिली वेबसाईट येईल votereci.gov.in। याला आपल्याला टच करायचं आहे। टच केल्याच्यानंतर पहा मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला असा इंटरफेस दिसेल ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत, परंतु आपल्याला सगळ्यात खाली यायचं आहे, स्क्रोल करून हे बघा खाली यायचं आहे आणि खाली आल्याच्यानंतर इथे दिसेल आपल्याला ई-पिक कार्ड डाउनलोड म्हणजे इलेक्ट्रिक ई-पिक कार्ड डाउनलोड। ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मतदान ओळखपत्र आपल्याला इथे डाउनलोड करता येणार। चला आपण इथे याच्यावर क्लिक करूयात। आता मी सांगतोय की आपण एकदम नवीनच आहात, त्या हिशोबाने तुम्हाला सांगतोय। सर्वप्रथम आपल्याला इथे आपला ई-पिक नंबर टाकायचा आहे। तर मित्रांनो, मी इथे ई-पिक नंबर टाकलेला आहे आणि कॅप्चा कोड सुद्धा टाकलेला आहे। याला आपल्याला रिक्वेस्ट OTPवर क्लिक करायचे। पहा, जसंच मी रिक्वेस्ट OTPवर क्लिक केलं, इथे एक एरर आलेला आहे, नो रेकॉर्ड फाउंड विथ युजर नेम। म्हणजे याचा अर्थ आपण या वेबसाईटवर याच्या आधी कधीच भेट दिली नाही आणि त्याच्यामुळे इथं आपलं जे डिटेल आहे तिथं कुठेही रेकॉर्ड फाउंड होत नाही आहे। तर आपल्याला काय करायचं, यू डोंट हॅव ॲन अकाउंट, वुड यू लाईक टू साइन अप। तर आपल्याला हो म्हणून, येस म्हणून आपल्याला इथे टच करायचं आहे। आपलं अकाउंटच नाही तर आपल्याला नवीन अकाउंट तयार करायचं। ठीक आहे, परत इथं आपल्याला एकदा मोबाईल नंबर टाकायचा आहे साइन अप करण्यासाठी। तर पहा मित्रांनो, इथे मी मोबाईल नंबर टाकून घेतला आहे आणि कॅप्चा कोड टाकलेला आहे। आपल्याला इथं कंटिन्यूवर टच करायचं आहे। इथं त्याच्यानंतर आपल्याला दिसेल की फर्स्ट नेम अँड लास्ट नेम आपल्याला टाकायचे आहे। खाली रिक्वेस्ट OTPवर क्लिक करायचे आहे। तर मी नाव टाकून घेतो आणि रिक्वेस्ट OTPवर आपण क्लिक करूयात। तर पहा मित्रांनो, मी इथे नाव आणि आडनाव टाकून घेतलेलं आहे। आता रिक्वेस्ट OTPवर आपल्याला क्लिक करायचं आहे। आपल्याला OTP रिसीव्ह होईल, हे बघा सक्सेसफुली सेंड OTP। तर आता मी OTP टाकून घेतो आणि त्याच्यानंतर आपल्याला व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे। तर पहा मित्रांनो, मी इथे OTP टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला व्हेरीफायवर टच करायचं आहे, असं आपल्याला मेसेज आलेला आहे। तर पहा मित्रांनो, त्यानंतर आपल्याला परत एकदा ई-पिक डाउनलोड याच्यावर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला आपण जो मोबाईल नंबर रजिस्टर केला होता तो परत इथे टाकून घ्यायचा आहे। तर पहा मित्रांनो, मी इथे मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाकलेला आहे। याच्यानंतर आपल्याला रिक्वेस्ट OTPवर क्लिक करायचं आहे, टच करायचं आहे। आपल्याला OTP येईल, OTP टाकून घेतो। तर पहा मित्रांनो, इथे मी OTP टाकून घेतलेला आहे। आपल्याला व्हेरीफाय अँड लॉग इनवर क्लिक करायचं आहे। जसंच आपण व्हेरीफाय अँड लॉग इनवर क्लिक केलं, पहा इथं आपल्याला नवीन पेज ओपन होईल आणि आपल्याला इथं डाउनलोड ई-कॉपी ऑफ ई-पिक कार्ड असं येईल। तर आपल्याला ई-पिक नंबर टाकायचा आहे, खूप सिंपल आहे। मी ई-पिक नंबर टाकून घेतो आणि आपलं राज्य आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। चला, मी टाकून घेतो आहे। तर पहा मित्रांनो, इथं मी ई-पिक नंबर टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपला स्टेट सिलेक्ट करायचे। चला, मी इथं सिलेक्ट करतो आहे महाराष्ट्र आणि आपल्याला सर्चवर क्लिक करायचे, टच करायचं आहे। हे बघा इथं आपलं नाव दिसून येईल, आपल्याला चेक करायचे व्यवस्थित आहे का। तर ही माहिती, ठीक आहे, माहिती मी सध्या ब्लर केलेली आहे आणि खाली आल्याच्यानंतर पहा इथं लिहिलेलं आहे द फॅसिलिटी टू अपडेट युअर मोबाईल नंबर इज अवेलेबल इन फॉर्म 8। याचा अर्थ आपल्याला आपला मोबाईल नंबर जर अपडेट करायचा असेल तर तुम्हाला फॉर्म 8 भरून आपल्याला आपला मोबाईल नंबर अपडेट करता येईल। तर पहा इथं खाली लिहिलं आहे प्लीज ऑथेंटिकेट यूजिंग द OTP व्हेरिफिकेशन। म्हणजे परत एकदा आपल्याला OTP घ्यावं लागेल, जेणेकरून आपल्याला हे आपलं जे ई-पिक कार्ड आहे ते डाउनलोड करता येईल। परत इथं खाली मोबाईल नंबर दिलेला आहे, आपल्याला सेंड OTPवर क्लिक करायचं आहे, टच करायचं आहे। चला, परत एकदा OTP आलेला आहे, मी OTP टाकून घेतो। तर पहा मित्रांनो, मी इथे OTP टाकून घेतलेला आहे। आपल्याला व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे। जसं आपण व्हेरीफायला टच केलं तर पहा मित्रांनो, इथे मेसेज आलेला आहे OTP व्हेरिफिकेशन डन सक्सेसफुली आणि डाउनलोड ई-पिक कार्ड असं इथं आलेलं आहे मेसेज। आपण याला डाउनलोडवर टच करायचं आहे। कॉंग्रॅच्युलेशन्स, युअर ई-पिक कार्ड फॉर ई-पिक नंबर हॅज बीन सक्सेसफुली जनरेटेड असं म्हणलेलं आहे आणि इथं पहा वरती डाउनलोड म्हणून आलेलं आहे। आपण याला ओपन करून जर पाहिलं तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला ई-पिक कार्ड आपलं दिसणार आहे। आपण याला सेव्ह करून ठेवू शकता,
स्क्रीनशॉट काढू शकता, कोणाला पाठवू शकता आणि आपण याला जिथं आवश्यकता असेल तिथे यूज करू शकता. जुने आपले जे कार्ड आहेत ते व्यवस्थित नाही आहेत, तर अशा प्रकारे जे आपण नवीन कार्ड आहे व्यवस्थित फोटोसह आणि व्यवस्थित रंगीत असं आपण इपिक कार्ड आपलं डाउनलोड करून घेऊ शकतो. तर हा होता आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ. मी ॲडव्होकेट रहीम शेख. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.